रोज रोज सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेमध्ये टिफिनला काय बनवायचं आणि मुलांच्या नाश्त्याला काय बनवायचं, हा माझ्याप्रमाणेच प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो. तर आज आपण आषाढ विशेष ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. धपाटे अगदी सहजपणे तयार होतात, कमी साहित्यात तयार होतात आणि कमी वेळेत तयार होतात आणि त्यातली त्यात म्हणजे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. जर तुम्हाला बाहेरगावी कुठे जायचं असेल तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि या धपाट्यांसोबत तुम्हाला वेगळी अशी भाजी घेण्याची अजिबात गरज नाही. हे धपाटे असेच खाल्ले तरी देखील चालतात किंवा तुम्ही लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी मऊसूत आणि खुसखुशीत असे हे धपाटे तयार होतात. तर चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एकदम छोटंसं वाटण आपण करून घेणार आहोत. तर मी इथे गावरान लसूण घेतलेला आहे आणि लसणाच्या मी 2 गड्ड्या घेतल्या, म्हणजे भरपूर असा लसूण घेतलेला आहे. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण हिरवी मिरची घ्यायची. मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. हे सर्व एकत्रित करून आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं. आता लगेचच आपण इथं पिठं घ्यायची आहे. तर ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे 2 वाट्या. आणि कुठलंही पीठ असू दे, आपल्याला प्रत्येक पीठ जे आहे ते चाळूनच घ्यायचं आहे. तर 2 वाट्या मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे. ही जी चाळणी आहे ना ती मोठी आहे, म्हणजे याचे छिद्र जे आहे ते मोठ्या साईजचे आहेत. त्यामुळे यामधून कोंडासुद्धा पिठामध्ये जातो. अगदी मोठे मोठे जे ज्वारीचे नाकणं असतात ना, ते नाकणं खूप कडक असतात, त्यामुळे ते नाकणंच फक्त चाळणीमध्ये राहतात. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे जे चाळण आहे वरचं ते आता टाकून द्यायचं आहे. म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये ज्वारीचा थोडासा कोंडाही गेला पाहिजे आणि ज्वारीचं पीठही. अशा पद्धतीने आपण चाळणी जरा मोठीच घ्यायची. त्यानंतर आता इथे बाकीचे पिठं देखील आपण घ्यायचे. तर मी इथे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते फक्त जे तांदूळ असतात ते मी गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि तेच हे पीठ आहे. तांदूळ वगैरे भिजवून किंवा भाजून अजिबात घेतलेले नाही आहेत. अगदी साध्या तांदळाचं हे पीठ आहे. आणि हे तिन्ही पीठं जे आहेत ना ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे. त्याचा देखील थोडाफार कचरा असेल किंवा काडी वगैरे काय असेल पिठामध्ये तर ते चाळणीमध्ये येतं. त्यानंतर अगदी बारीक चिरून मी इथे 2 कांदे घेतले होते. 2 कांदे आणि 1 मोठी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची. या धपाट्यांसाठी कांदा आणि कोथिंबीर भरपूर घ्यायचे, त्याने धपाट्याला खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं, ते वाटण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि यानंतर आता पावडर मसाले टाकायचे. 1 चमचा मी धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकली, पाव वाटी पांढरे तीळ टाकलेले आहेत, चवीनुसार मीठ टाकलं, म्हणजे मी यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं पाणी करतच यामध्ये टाकायचे. एकदम पाणी टाकून हे पीठ जास्त पातळ होऊ शकतं आणि या पिठाचा आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकतच हे पीठ हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसंच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे. तर हा जो गोळा आहे तो एकदम घट्टसर करायचा आहे. जास्त पातळ हे पीठ ठेवायचं नाही आहे, कारण आपण यामध्ये ना कांदा टाकलेला आहे आणि मीठ देखील टाकलेलं आहे. तर मिठाने कांद्याला पाणी सुटतं आणि हे पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे मळतानाच हे जे पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून झाल्यानंतर फक्त 10 मिनटंच आपल्याला भिजू द्यायचं, जास्त वेळ भिजवायचं नाही. किंवा लगेचच याचे धपाटे करायला घेतले ना तर देखील चालणार आहे, पण जास्त वेळ हे पीठ अजिबात ठेवायचं नाही आहे, जास्त सैल होईल आणि धपाटे जास्त व्यवस्थित आपले थापले जाणार नाहीत. त्यामुळे आता 5 ते 10 मिनटंच मी हे पीठ भिजू देणार आहे आणि लगेच धपाटे करायला घेणार आहे. पीठ बघा अशा पद्धतीने मी मळून घेतले आणि या पिठाला वरतून थोडंसं तेल वगैरे लावायची सुद्धा गरज नाही आहे. एक रुमाल मी ओला करून घेतला आणि घट्ट असा पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. तर ज्या हाताने आपण पाणी शिंपडतो ना त्याच ओल्या हाताने आपल्याला पिठाचा एक उंडा तोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो हातावरच थोडासा गोल करून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित गोलसर असं धपाटं थापून घ्यायचं आहे. तर धपाटं थापत असताना ते जाडसर अजिबात ठेवायचं नाही. ज्या पद्धतीने आपली पातळ चपाती असते ना त्या चपाती असते तसंच धपाटं पातळ असं थापून घ्यायचं आहे. जाडसर जर थापलं तर ते थोडंसं आतमधून कच्चं लागू शकतं, खाताना देखील व्यवस्थित लागणार नाही.
आणि भाजणारसुद्धा व्यवस्थित नाही. त्यामुळे अशा पद्धतीने थापून घ्यायचे, सगळीकडे गोल करून घ्यायचं आणि पूर्ण धपाटं जे आहे ते थापून झाल्यानंतर मध्यभागी एक होल करून घ्यायचा आणि कडेने 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत. तवा गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं आणि ते पाणी गोल होऊन मध्यभागी जर येत असेल तर तवा जो आहे तो परफेक्ट गरम आहे धपाट्यासाठी. मी ते लोखंडीच तवा घेतलेला आहे आणि सगळीकडे आता मी तव्याला तेल लावून घेणार आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची. तव्यावर व्यवस्थित सगळीकडे तेल सोडायचं आणि त्यानंतर धपाटं त्यावर टाकून घ्यायचे. कापड जे आहे ते हळूवार आपल्याला उचलून घ्यायचं. एकदम अलगद असं तव्यावर धपाटं टाकायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने हळूवार धपाट्यावरचं कापड काढून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने एकदम हळूच हे कापड मी काढून घेतलेलं आहे. यानंतर धपाट्याच्या कडेकडेने सगळीकडे आपल्याला तेल सोडून घ्यायचं आणि जे होल केलेले आहेत ना मध्यभागी त्यामध्ये देखील आपण तेल सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमीच ठेवलेली आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवल्यानंतर देखील गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि लगेच दुसरं धपाटं जे आहे ते थापायला घ्यायचं. दुसरं धपाटं थापून होईपर्यंतच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणेच कापडावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. एक उंडा आपल्याला तोडून घ्यायचा पिठामधून ओल्या हाताने आणि हात ओला करत करत आपल्याला धपाटं व्यवस्थित सर्व बाजूने पातळ असं थापून घ्यायचं. पूर्ण धपाटं थापून झाल्यानंतर मध्यभागी आणि कडेने आपल्याला 4 ते 5 होल करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित धपाटं थापून घ्यायचे. गोल देखील झालं पाहिजे आणि पातळ देखील झालं पाहिजे. तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि आता आपण धपाटं चेक करणार आहोत. तर बघा ताट काढल्यानंतर धपाटं व्यवस्थित सुकलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट केलेली आहे. वरच्या बाजूने सगळीकडे धपाट्याला तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित धपाटं जे आहे ते पलटी करून घ्यायचे. बघा खालच्या बाजूने एकदम मस्त असं धपाटं भाजलेलं आहे. एकदम खरपूस खमंग असं धपाटं खुसखुशीत भाजले गेले आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण धपाटं व्यवस्थित भाजून घ्यायचे. धपाट्याला सगळीकडे सोनेरी रंग आला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि आपण इथे लोखंडी तवा वापरलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी धपाटं भाजलं गेलं नसेल ती बाजू आपल्याला मध्यभागी घ्यायची आणि असं गोल फिरवतच आपल्याला व्यवस्थित धपाटं भाजून घ्यायचे आणि दुसरा धपाटा देखील अशा पद्धतीने आपण तव्यावर टाकून घ्यायचा आहे. तर बघा 2 ते 3 दिवस टिकणारे इथे ज्वारीच्या पिठाचे खमंग आणि मऊ लुसलुशीत असे धपाटे आपण आज केलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही देखील रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. या धपाट्यासोबत वेगळी अशी भाजी करण्याची अजिबात गरज पडत नाही. असेच खाल्ले तरी देखील चालतात आणि खूप चवदार असे धपाटे लागतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.